श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर येतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्तिमंत द्वादी देवगण सदृश तत्वमस्यादी लक्ष्म्य एक आणि तेव मलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ओम रक्तांग रक्तवर्णपद्मनेत्र सुहासवदन कंठा टोपीच माला दंड कमलधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय 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 गणा परात परा कैवल्य ब्रह्मानंदा येतिवर्या जय जय पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी कोणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू धाता तू इंद्र अष्टदिक पारादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवे आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझं लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्क जाजरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठीत झाले सर्वही मी केवळ मती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे म्हणजे श्री समर्था कृपा कडाक्षी दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामी नाष्टे देजे सदैव पाप तापाने दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुसरा हा भवसागर याची पावावया पहिले तीर तो नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांतीभुरी नाना न वाद होतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे म्हणजे सुख साधन अज्ञान तीव्र निरसून ज्ञानात ते प्रगटपे शांती मनी सदा वसवृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे निरसो तुझ्या भजन चित्त वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोवंत व्यवहारी वदता नोपड भ्रांती चित्ता अंगिने यावी असे देता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्याय वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्तरे अंगे तुष्टवासं तनूभिः व्यमेश देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति दधातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतमोच्मे सत्यमोच्मे अवत्मामवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचान् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतरातात् अवदक्षिणातात् अवचोध्वातात् अवातरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्ततिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो निलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसि तोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः भर्तरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्त्वमणुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणनायक ऋषि निश्चत गायत्री छंद गणपती देवता. ओम गं गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं मृदञ्च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूत च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एव ध्यायेति यो नित्यं स योगी योगिनान्वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थैरे अंगे तुष्टवासं तनूभिः व्यमेश देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाचे आचरणा कर संपुट जोडून विमितसे परेसा मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरी आले पुढे के विवर्तले ते विस्तारावे दातारा 19 शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषन म्हणे शिष्य तुची सगुण गुरुकृपेचा बाळक पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या. श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमृजा संगम विशेषी अस्वस्थ वृक्ष परियसी महास्थान वरदभूमी तयास्थानी श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपी आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजना तारणार्थ ऐसा महिम संगम मनोहर तेथे वस्ती श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारो गौप्य होय कवणे
परी वस्ती अरण्ये संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी मध्यान्हकाळी अवधारा तया ग्रामी द्विजवर असती एक शतघर होते पूर्वी अग्रहर वेदपाठक ब्राह्मणासी तया मध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी देख त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दारिद्र्यसी असे एक वांज म्हशी वेसन घातली असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदी तीरी मळीयासी क्षार मृत्तिका वहावयासी नित्यदाम देती त्यासे मृत्तिका क्षार वहावया तेने द्रव्ये वरो घेती येणे रीती काळक्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेसी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करती त्या कैचा यती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रौती नये भिक्षेसी आपले घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषान्न अनेक शाखा असे तेजुनी यती एका जातो दारिद्र्याचे घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपुले मनी पाहे पा विदुराची या घरा प्रीती कैसी शाडगधरा दुर्योधन राजद्वारा कधी नवची परियेसा सात्विक बुद्धी जेवतती त्यावरी श्री गुरूंची अतिप्रीती इह सौख्य अप्रागती देतो आपले भक्तांसी जरी कोपे एखाद्याती भस्म करी परियेसी वर देती दारिद्र्यासी राज्य देईल क्षितीचे ब्रह्मदेवे आपल्या घरे लिहिती असती दृष्टाक्षरे श्री गुरु चरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णून शके आमुचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणासी घरी असे वांज म्हैशी नेली नाही मृतिकेसी तया विप्र मंदिरासी श्रीगुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाखमासी मध्यान्हकाळी परियेसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज ग्रहाप्रती विप्र गेला याच कृती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्रीगुरुनाथ झाली पतिव्रता धावत साष्टांगे वेसे दंडवत गर्दी झाली तैवेळी नमन करुणी श्रीगुरुसी विन्वित असे करुणवचनेसी आपला पती याचकेसे गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तौवरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसावया श्रीगुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने तया विप्र स्त्रियेसी म्हणे क्षीरकाऊ न घालिसी तुझ्याद्वारे आस्था म्हैशी क्षीरकाऊ न घालिसी भिक्षेसी आपले तुवा चाळविसी नाही वरो म्हणून या श्री गुरु वचन ऐकून विप्रवणिता करीन मन वांज म्हैशे दंतहीन वृद्धप्त झाले तियेसी उपजली आमचे घरी वांज झाली दगडापरी गावा नवे कवणे परी रेडा म्हणून पोचतो याची कारणे तियेसी वेसन घातली परियेसी वहावया मृत्युकेसी तेने आमचा योगक्षेम श्रीगुरु म्हणती तियेसी मिथ्या काओ बोलेसी त्वरित जाऊन या म्हैसीसी दोहोनी आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊन गेली एका दोहावया श्रीगुरु वचन कामधेनू विप्रवणिता झाला क्षण दुहिली क्षीर संतोषोन भरली पात्रे दोन तयावेळी क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापभीती झाली अगणित सवेशनी ववी परियेसा परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीर भरण प्राशन करी श्रीगुरु राणा अतिसंतोषे करून या संतोषोनी श्रीगुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पौत्रिक श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपले स्थानासी श्रीगुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारेसी महिमा श्रीगुरु नरसिंहांची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमुचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेसी गेले आमुचे दारिद्र्यदोषी भेटी झाली श्रीगुरुसी सकळाभिष्टे साधती म्हणून मनी निर्धार करती भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करती विधीसी संतोषोनी श्रीगुरु तयासी पुनरपीवर देते झाले येणे परी द्विजवर लादता जैसा जहालावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्वायुष्य झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंहसुत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे वंद महिषादोहनम नाम द्विविंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. विन्वी शिष्य नामांकित सिद्धासे असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे. एक वाळा श्री गुरुची आणि अखिल लीला तोची विप्र प्रकट कळता झाला. वांज म्हैशीवर ते ज्याचे ग्रही तया गावी एरे दिवसी क्षार मृतिका वाहवयासी मागो आले महिषीसी द्रव्य घेऊ म्हणती. विप्र म्हणे तयासी नेदू आपुली दुभती महिषी दावी तसे सकळिकांसी क्षीर भरणे दोन्ही केली
करी ती विस्मय सकळ जन म्हणती वांजदंतहीन काल होती नाकी खूण व्यसन रज्जू अभिनव नव्हती गर्भ वांज म्हशी कास नव्हती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारिसी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करुणी तैवेळी अधिपती आला तयाजवळी नमस्कार करुणी चरणाकमळी पुसतसे वृत्तांत विप्रमाणे तयासी असे संगमे संन्यासी त्याची महिमा आहे कैसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य आमुच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरोण होतो कालच्या दिवशी शिर आपणा मागितले वांज म्हणता रागवूनी म्हणे शिर दोहा जाऊनी वाक्य त्याचे निघता मुखातून कामधेनू परी झाली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावूनी सर्व दळ शृंगारुणी आपले पुत्र कलत्रसहित लोटांगणी श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे करुणिया जय जया जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनू आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धारावे आपणाया ते अविद्या माया सागरी बुडालो असे घोरांधारी विश्वकर्मा तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुझी रक्षता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषोनी श्रीगुणमूर्ती तयाराया ते पुसती आम्ही तापसी असो येती अरण्यवास करीतसो काय कारण आम्हापाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्रपुत्र संहितेसी कवण कारणे सांग मज ऐकुनी श्री गुरुचे वचन राजा विक जोडन तू तारक भक्तजना अरण्यव्यास काय असे उद्धारावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तजना संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी वृद्ध ख्याती वेदपुराणे वाखाणीती भक्तवत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परिपसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी तये स्थानी असावे आम्हा उद्धारुणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु मणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोरथ पूर्व म्हणती ते वेळी ऐसे विचारुणी मानसी निरोप देती नराधिपती जैशी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरु वचन ऐकोनी संतोष झाला बहुमणी वैसवुनी मुखासनी समारंभे निघाले नाना परिचय वादे यंत्रे गीतवाद्य मंगळतुरे मृदुंग टाळ निर्भरे वाजविता मनोहर याने छत्रपता केसी गजतुरुंग शृंगारेसी आपले पुत्र कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेदघोष द्विजवरी करिता ती नानाभरी वाखाणीती बंदिकारे वृद्धतया त्रिमूर्तीचे येणे परिग्राम प्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करता झाला नरेश्वर संतोषोनी श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिमी दिसी असे अस्वस्थ उन्नतेसी तयाजवळी ग्रहओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसतसे तेथे एक समस्त भक्षिया भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ओस ग्रह तेथे श्री गुरुमूर्ती तयावेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागत असे कर जोडून श्री गुरुसी विनवीत असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी येसी घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माशे आर्जव दोषी तू कृपाळू सर्वभूतांचे उद्धारावे आपणा ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तके ठेविती करू मनुष्यरूपे होऊन येरू लोळदसे चरणकमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करून मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरु वचन ऐकून करी राक्षस संगमी जाण कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सकळजण म्हणती होईल मूर्ती एक हरी अजय पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु दयास्थानी मठ केला तक्षणी नराधिपती शिरोमणी भक्तिभावे पूजितसे श्री गुरु सत्य नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधिप भक्तीसी सैन्यासहित आपण जाण मध्यान काळी परियसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप एखादे समयी श्री गुरुनाथ वैसवी आपल्या आंदोलकेस सर्वदळ सैन्यसहित घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याची चित्ती तेने परी राहती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जन कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती एके त्याची चरित्रलीला म्हणे मनी म्हणे दांभिक कळा हा काय
खेळ चतुर्थाश्रमाला मुनी मनी निंदा करती ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत मुनी ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मन करुणी सावधानता एकचिते परिसावे इति श्री गुरुचरित्र सारामृते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म राक्षस मुक्त कर्ण नाम त्रयोविंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 24. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धास्ती पुढे गता वर्तली कैसी विस्तारुणी अमासी निरोपावे दातारा शिष्य वचन ऐकोनी शिष्य वचन परिसोनी सांगते झाले सिद्ध मुनी एक वचा नामकरणे गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी स्थानी निंदा करी आपले म्हणे दांभिक संन्यासी हा म्हणत श्री गुरु म्हणती तैवेळी निघावे आजती तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीसी ऐकोनी राजा संतोषला नाना अलंकार करिता जाहला हस्ती अश्व पायदळा शृंगारिले दैवेळी समारंभ केला थोरू अंदोळिकात बैसवी श्री गुरु नाना परी वाजंतरे गीतवाद्य सहित देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी ग्रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानसपूजा नरहरीसी नित्य करी भावेसी स्थिरणवे तया दिवसी मानसी मूर्ती नरकेसरीची बहुत काली आराधिले कापा नरसिंहे उपेक्षिले तपफळ वृथा गेले म्हणून चिंता मनात इतके होता अवसरी श्री गुरु ते देखिले दूरी येत होते नदी तीरी मानसपूजेचे मूर्तिरूपे सर्व दळ दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमुनी जाऊनी लागे श्री गुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी येती रूप समस्त रूप एके परी दिसता ती दंडधारी कवन लघु कवन थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला तैवेळी पुनरपी लागे चरणकमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रैमूर्तीच तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टून निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामिया तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य आम्हा गुरुनाथा चर्म चक्षु करिता आता पाहू न शके म्हणतसे तू व्यापक सर्वाभूती नरसिंहमूर्ती झालासी येती श्री नरसिंह सरस्वती समस्ती येती एकरूप कवणा ते नमो आपण कवणा पुढे दाऊ कवणा त्रैमूर्ती तुझी ओळखिले खूण निज रूपे व्हावे स्वामिया तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी आजी आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी म्हणून भूमी उतरलासी उद्धारावे आम्हासी दावीस विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निजमूर्ती एक व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्य सगळी तयामध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्तवरद श्री गुरु म्हणती येतीसी नित्य आम्हा निंदा करीसी दंब नामयसी म्हणती तू मंदमतीने या कारणे तुझपाशी आलू तुझ्या भक्तीसी पूजा गती तू मानसी श्री नरसिंह मूर्तीची दंभ म्हणे कवणे परी सांग आता सविस्तारी तुझे मनी वसे हरी तुझ निरोपित 19 श्रीगुरुचे वचन यदीश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरु राणा विद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रैमूर्ती अवतार तुझी होसी मजवेष्टुनी अज्ञानेसी माया रूपे वर्तविसी पूर्वी कथा एका श्रवणी महाभारती विस्तारुणी दाविले रूप अर्जुनानयनी प्रसन्न होऊनी तयासी जय जया जगद्गुरु तो तारक भवसागरू त्रैमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चरण न करिता सायास प्रयत्न भेटलाची रत्न चिंतामणी येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी दिधला वर तयवेळी वर देती त्रिविक्रमासी संतुष्टे तुझ्या भक्तीसी तुझ सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ लाभले परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यार्थ ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपल्या निजस्थाना वरदेवुनी भारतीसी राहविले तेथे कुमारीसी क्षण लागे पयेसी आले मागुती गाणगापुरा सिद्ध म्हणे नामधारिका श्री गुरु महिमा ऐसे एका त्रैमूर्ती तोची देखा नररूपे वर्धतसे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजारमणू वेदशास्त्रे पुराणे बोलताती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुण भक्तिपूर्वक ऐकती जन लादे पुरुषार्थ चतुर्विध इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शन नाम चतुर्विंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.
श्री गुरुदेव दत्त. उद्धट चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्ध योगी मुनी, तुची तारक शिरोमणी, साक्षी येतसे अंतकरणी, बोधिला जाय माते परमार्थ, तया त्रिविक्रम भारतीसी, दाविले रूप प्रत्यक्षेसी, पुढे कथावतली केसी, ते निरूपावे दातारा, सिद्ध म्हणे एक बाळा. श्री गुरुची अगम्य लीला, सांगता होय बहुकाळा, साधारण सांगतसे पुढे वतले अपूर्व एक शिष्या, नामधारक विदुरा नाम, नगर एक होता राजा, यवनवंशी महाक्रूर, ब्रह्मद्वेषी, सदा करी जीववंशी, चर्चा करवी ब्राह्मणांशी, वेद म्हणवी आपणा पुढे, विप्रांसी म्हणितो यवन, जे का असती विद्वज्जन, आपल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे, त्याते देईन द्रव्य बहुत, सर्वांमध्ये मान्यवंत, ते जे कोण सांगतील वेदार्थ, विशेष त्याशी पूजा करू, ऐसे कोणी ज्ञानीजन, नेनो म्हणती वेदा, पण जे कोण असती मतिहीन, कांक्षा करती द्रव्यावरी, जाऊन तया म्लेच्छा पुढे, वेदशास्त्री वाचती गाडे, म्लेच्छामनी असे पुढे, ऐके अर्थ यज्ञकुंडाचा, म्हणे विप्र यज्ञ करीती, पशुहत्या करणे रीती, आम्हा म्लेच्छांते निंदिती, पशुवदती म्हणून येणे परी, ब्राह्मणासी निंदा करी बहुसी, योग्यता त्या द्विजवरासी, अपार द्रव्य देता होय, वेदशास्त्री निपुण, द्रव्यावरी ठेवून मन, भेटते झाले त्या यमना, वेद म्हणती त्यावेळी, येणे परी वर्तमानी, वर्तता असता एकेदिनी, मंदभाग्य विप्रदोनी, येऊनी भेटले रायासी, वेदशास्त्र अभिज्ञात, 3 वेद जाणो म्हणित, तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती, विप्र म्हणते रायासी, कोणी नाही आम्हा सरसी, वाद करावा या वेदांसी, नसतीचारी राष्ट्रात असती जरी, तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी, आम्हा सवे वेदचारी, चर्चा करवी त्या द्विजांसी, राजा म्हणे समस्तांशी, चर्चा करा तुम्ही वांशी, जे जिंकिती तर्केसी, अपार द्रव्य देऊ म्हणे एकोणी या ज्ञानीजन, म्हणू लागले त्या यवना लागून, ऐसी योग्यता आहे कवण, जे या ते पराभवी, जे आम्हामध्ये हेची श्रेष्ठ, विप्र दोन्ही महासुभट, या ते करुणिया प्रकट, मान द्यावा महाराजा, आरूढ होणे हस्तीवरी, मिरवा म्हणे आपले नगरी, नवती विप्र याचे सरी, हेची राजे विप्रांचे, महातापसी ते ब्राह्मण द्विजाते कुरुणी दूषण, राजे म्हणविती आपण तया यवन राज्यात, ऐसे असता वर्तमानी, विप्रमंधाते व्यापुनी, राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी, आमचे मनी बहुवार्ता कवने वाद वेदशास्त्रात, हा निरूप द्यावा जाऊ आता, विचारू तुझ्या राष्ट्रात, जरी मिळेल एखादा नरू, तया सवे चर्चा करू, न मिळे तैसा द्विजवरू, जयपत्र घेऊ गावोगावी, राजा म्हणे तयांसी, जावे राष्ट्रात्वरी देसी, पराभवावे ब्राह्मणांसी, म्हणून निरोप देतसे, गावोगावी हिंडती, जयपत्रे लिहून घेती, ऐसे कवण असेल शक्ती, तया सन्मुख उभा होय, समस्त नगरे हिंडता, गेले तया दक्षिण पंथा, भीमातीरे असे ख्याता, कुमसी ग्राम उत्तम, तेथे होता महामुनी, त्रिविक्रम भारती म्हणून, त्यासी येती वेदतीनी, अनेक शास्त्री अभिज्ञ तो महामुनी, कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त, एकती द्विज मदोन्मत, गेले तया मुनीपाशी, म्हणून म्हणती तयासी, त्रिवेदी ऐसे म्हणविसी, चर्चा करावी आम्हासी, अथवा द्यावे हरिपत्र, विप्र वचन ऐकोनी, म्हणतसे त्रिविक्रमुनी, आम्ही नेनो वेद 3 अथवा नेनो वेद 1, जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र, वंदन करीते राजे समस्त, तुम्हासा दृश्य भोग भोगितो, नेनो म्हणून अरण्यवासी, वेश धरिला असे संन्यासी, आम्ही भिक्षुक तापसी, तुम्हा समान नव्हे जाणा, ऐकुणी मुनीचे वचन, तव का आले ते ब्राह्मण, आम्हा सवे वाद कोण करणार, ऐसा भूमंडळी, हिंडता आलो सकळ राष्ट्र, आम्हा समान नाही नर, म्हणून दाविती जयपत्र, असंख्यात परी ऐसा, अनेक मनी ब्राह्मणांसी, मुनी सांगे मुनी विनयसी, एकतीना द्विज महाद्वेषी, मागते जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी, विचार करी आपणे मनी, याते न्याय गाणगा भुवनी, भिक्षा करणे द्विजांते, विप्रमंधाते व्यापिले, अनेक ब्राह्मण धिक्कारिले, याते उपाय करणे भरे, म्हणून योजना करीतसे, त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी, चला गाणगा पुरासी, तेथे देऊनी तुम्हासी जयपत्र विस्तारे, तेथे असते आमचे गुरु, तयापुढे देईन पत्र निर्धारू, अथवा तुमच्या मनीचा धारू, करू शमन म्हणती देखा, ऐशी निवृत्ती करुणी, निघाला त्रिविक्रम महामुनी, सवे येती विप्रदोनी, अंदोलिके बैसोनिया, पातले तया गाणगापुरा, जे का स्थानी
श्री गुरुवरा रम्यस्थान भीमातीरा वास नरसिंह सरस्वती नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे अलंकोनी करुणावस्त्रे पुसता जहाला वृत्तांत श्री गुरु पुसती यतीश्वरासी आले ती कमण कार्यासी विस्तारोणी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकोनी सांगतसे त्रिविक्रम मुनी मदोन्मत्त विप्रदोनी आले असती चर्चेशी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपले जिव्हासी वसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हासी पत्र मागती हारी ऐसी अनेका परितयांसी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आम्ही तुम्हाजवळी तुची स्वामी गुरुमौळी तुझे वाक्य एक बळी ते एन्ने परी निरोपावे मुनिवचन ऐकोनी श्री गुरु म्हणती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्या ते पुसते वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे परी आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरिजित सरशी काय थोरवीत तुम्हासी जय होता येती सवे श्री गुरुवचन ऐकून बोलते जाहले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेदचर्चा परागमुख म्हणून पत्रे अनेक काढोनी दाखविती येणे परी आम्हासी पत्र देता का सायासी कोपाला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हाजवळी जरी असेल स्वाभिमान तुम्हासहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नव्हती कोणी आम्हासरी तुम्ही दोघे यतीश्वरा काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी देवदानवादिकांसी गर्वे मृत्यू लाधला जाना कवण जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळे अंत वेद आदी अनंत गर्ववाया तू का करिसी विचारी ती आपले हित जरी तरी सांडीचे सर्व भ्रांत काय कारणी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी श्री गुरुवचन ऐकुनी गर्वे दाटले बहुमणी जाणो आम्ही वेदतीनी सांग संहिता परियेसा येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वतले चारही वेदांचे अत्यंत श्री गुरु ब्राह्मणासी निरोपित सांगे एका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतरो श्री नरसिंह सुत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्र आत्मप्रशंसा नाम पंचविशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः श्री गुरुमती ब्राह्मणासी नका भ्रमुये युक्तीसी वेदांत न कळे भ्रमयासी अनंत वेद आहे ती वेद व्यास सरीसे मुनी नारायण अवतरुणी वेद व्यक्त करुणी व्यासनाम पावला तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगे विस्तारे का प्रथम पहिलं दुजा वैशंपायनिका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्याची म्हणे वेदव्यास अशक्या तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचता अनंत महिमा वेदांचा या वेदांचे अत्यंत सांगिने का एकचित पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरपी आले करी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी काय मागती म्हणून भारद्वाज म्हणे ब्राह्मणासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेना अद्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमेसी ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही या वेदांसी सर्व केवी शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर ऐसे म्हणती ऋषीसी ब्रह्मा दाखवी वेदांसी दिसता ती 3 राशी गिरिरूप होऊनी ज्योतिर्मय कोटीरूप पाहता ऋषीस वाटे भय वेद राशी 3 गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत जाहला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकुनी ब्रह्मदेव संतोषोनी येता झाला मुष्टितीनी अभ्यास करी म्हणून 3 वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तात्काळ ऐसे 4 वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अति प्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक वेद एक आम्हासी विस्तारावे अद्यंतेची ते शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनवती 4 जण मुनी धरिती व्यासचरण कृपा करीगा गुरु राणा नारायण व्यासराणा करुणावचन ऐकुनी
व्यास सांगे संतोषोनी पैल शिष्या ते बोलावनी ऋग्वेद निरूपिती. व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान परियेसी वर्णरूप आहे कैसी भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रियोग असे शुद्ध ब्रह्मास देव जाणावे. गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियसी नेत्र पद्म पत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबुकंठ. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासी सांगितले शिष्यासी असती ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार सांगेने का अपार वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परेसा. व्यास म्हणे शिष्यासी एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदाशी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा अधि दैवत रुद्र म्हणा त्रिष्टुच्छंद तुम्ही म्हणा. आता ध्यान सांगेन कृशमध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपोल जरी कांचनवर्ण मनोहरी नेत्र सती पिंगट. शरीर त्राम असितवर्णम 5 आरत्नी दीर्घ जान यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायन परियेसा. ऐशिया यजुर्वेदासी भेदशायशी असती एका भरवसी म्हणे व्यास शिष्या ते. मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया. यज्ञादी कर्म क्रियेसी हेची मूळ परियसी अभ्यास करिगा विधीसी म्हणे व्यास शिष्या ते. तिसरा शिष्य जैमिनी त्याची सांगे व्यासमुनी सामदेव विस्तारुनी निरोपित अवधारा. उपवेद गांधर्व अन्न कपश्याचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा. नित्य सग्वी असे जाण शुची वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप. कांजन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षड्रत्नी दीर्घ प्रमाण सामदेव रूप असे. त्याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कवणा असे शक्ती समस्त शिकू म्हणावया. एका नारायणा वाचुनी समस्त भेद नेने कोणी एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित. सुमंतू नामे शिष्यासी सांगतसे व्यासहर्षी अथर्णव वेदासी निरोपिले परियेसा. तया अथर्णव वेदासी उपवेद असे परियेसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदेसी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाणा. ऐसे रूप तयासी भेद 9 परियेसी सुमंतू नाम शिष्यासी सांगतसे श्रीव्यास. ऐसे 4 शिष्यास सांगतसे वेदव्यास प्रकाश गेला क्षितीस भरतखंडी परियेसा. त्या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा. या कलियुगा भितरी कर्म सांडिले द्विजबरी लोपले वेद निर्धारी गोप्य राहिले क्षितीसी. कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेच्छापुढे बोलती वेदबीज सत्व केले याची काज मंदमती झाले जाणा. पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेदबळे नित्यत्व भूसुर म्हणती याची काज. पूर्वी राजे याची कारणे पूजा करती विप्र चरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकार न करती. वेदबळे विप्रांसी त्रिमूर्तिवश होते त्यासी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे. कामधेनू कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करिता तृणाकारू तृण पर्वत सवत्सव वेदसत्वे. ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते परियेसी वेद मार्ग तेजुनी पुससी अन्न मार्गे राहडती. तेने सत्व भंगले हीन यातीने सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रम परियेसा. हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होताती. चतुर्वेदी म्हणवीसी योगांसवे लोकांसवे चर्चा करीसी काय जानसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाणा. आपली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम येती पाशी पत्र मागसी लिहुनी. आमुचे बोल ऐकोनी जावे तू वा परतोनी वाया गर्भ भ्रमोणी प्राण आपला देऊ नको. ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू. चर्चा करून जरी येथे हारी दिसेल आमुते सांगती लोक राजे याते महत्व आमुचे उरेल केवी. सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मत्ता निनती आपले हिता त्यासी मृत्यू जवळी आला. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथन नाम
षड्विंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 27. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्या सगुण नमे सिद्धाची आचरण विनिमितसे कर जोडून एक श्रोते सकळिक शिष्य वचन ऐकोनी सांगता झाला सिद्धमुनी. एक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची. किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगती श्री गुरु हितासी. न ऐकती द्विजतामसी म्हणती बाधका. पत्र देणे विप्र वचन ऐकून कोपकती श्री गुरुमुनी. जैसी तुझ्या अंतकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती. सर्पाच्या पेटारी यासी करू जाय मूषक कैसी. जैसा पतंग दीपासी करी आपल्या आत्मघात. तैसे विप्र मदोन्मत श्री गुरुमूर्तीस न ओळखत. बळे आपले प्राण देत दिवांधा परी. देखा इतकी या अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. शिष्या ते म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ. श्री गुरुवचन ऐकुनी गेले शिष्य धावणी. त्या नराते पाचारोणी आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु पुस्ती तयासी जन्म कवण यातीसी. तया वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुसती तयेवेळी. श्री गुरुवचन परिसोन सांगे आपण यतीहीन. मातंग नाम म्हणून स्थाना पुले बहिर्ग्रामी. तू कृपाळू सर्वाभूती म्हणून पाचारिले प्रीती. आपण झालो उद्धरगती म्हणून दंडवत नमन करी. तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी. दंड देऊनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा लंघियेसी. आलावर वाक्यासरशी ज्ञान झाले ज्ञान आणि कतया. श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी. पतित म्हणे आपण किरीतावंशी. नामो आपले वन राखा. दुसरी रेखा लंघिता. ज्ञान झाले मागुता. बोलू लागला अनेक वाता. विस्मय करती सकळ लोक. तिसरी रेखा लंघी म्हणती. त्यासी झाले जाती श्रुती. म्हणे गंगा सुत निश्चिती. नदी तीरी वासा पुणा. लंघिता रेखा चतुर्थी. म्हणे आपण शूद्र जाती. जात होतो आपले वृत्ती. स्वामी माते पाचारिले लंघिता रेखा पाचवेसी. ज्ञान झाले ज्ञान आणि कत्यासी. जन्म झाला वैश्यवंशी. नामो आपले सोमदत्त. सहावी रेषा लंघिता. म्हणे आपण क्षत्रिय ख्याता. नाम आपले विख्याता. गोविंद नाम आपुले. सातवी रेखा लंघिता क्षण. अग्रजाती विप्रापन. वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्राभ्यास म्हणती. आले ब्राह्मण चर्चेसी. वाद करी गा यासवे. अभिमंत्रुणी विभूती. त्याचे सर्वांगी प्रोक्षिती. प्रकाश झाला ज्ञानज्योती. तया नरा परियेसा. येणे परी पतितासी. ज्ञान झाले आसमासी. वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागले तैवेळी. जे का आले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर. जिव्हा खुंटोनी बधीर. हृदय शूळ तात्काळी. विप्र थरथरा कापती. श्री गुरुचरणी लोळती. म्हणती आपण काय गती. जगज्योती स्वामिया गुरुद्रोही जाहलो आपण. गेले ब्राह्मण धिक्कारण. अवतार गौरी रमण. क्षमा करणे स्वामिया. तू कृपाळू सर्वाभूती. आमचे दोष न धरी चित्ती. आम्हा देगा उद्धारगती. म्हणून चरणी लागली. ऐसे विप्र विनविती. श्री गुरु त्यासी निरोपिती. तुम्ही शोभविला भारती. त्रिविक्रम महामुनी. अनेक केले महादोष. निंदा केली ब्राह्मणास. पावाल जन्म ब्रह्मराक्षस. तुमची जोडी भोगावी. आपले आर्जव आपणासी. भोगीचे पुण्य पापासी. निष्कृती न होय पापासी. गती नाही परियेसा. श्री गुरुवचन ऐकुनी लागती विप्र दोघे चरणी. कधी उद्धार होऊ भवानी. कवणे परी घडो. श्री गुरुनाथ कृपामूर्ती. तया द्विजा निरोपिती. राक्षसत्व पावाल प्रख्याती. संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झाल्या. कारण शांतिरूप असाल जाण. जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणतसा. तुमचे पाप शुद्ध होता. द्विज होईल पर्यटता. पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल. आता जावे गंगेसी. स्थान भरवे बैसावयासी. म्हणून निरोपिती विप्रांसी. श्री गुरुमूर्ती तैवेळी. निगता ग्रामा बाहेर. हृदय शूळ अपरंपार. जाता क्षणी नदी तीर. विप्रपंचत्व पावले. आपण गेल्या कर्मासी. प्रयत्न नाही अनेकासी. ऐसे विप्रतामसी. आत्मघातकी तेची जाणा. श्री गुरुवचन जेने परी. अन्यथा नव्हे निर्धारी. झाले राक्षस द्विजवरी. 12 वर्षे गती पावले. विप्र पाठविले गंगेसी. मागे कथा वर्तलिकेसी. नामधारक शिष्यांसी. सांगे सिद्ध अवधारा. पतित झाला महाज्ञानी. जाती स्मरण सप्तजन्मी. पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात.
नमन कुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञानमाया तिमिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होते विप्रा आपण केवी झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देखा काय केले महादोषा विस्तारावे स्वामी पिनाका श्री नरसिंह सरस्वती स्वामिया ऐसे वचन ऐकुनी सांगती श्री गुरु प्रकाशोनी म्हणून सांगे विस्तारोनी सिद्ध नामधारक शिष्यांप्रती इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पत्रो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मोदोन्मत्त विप्रशाप कथनम पतितोद्धारणं नाम सप्तविंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। जय श्री गुरुदेव दत्त। उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 28 श्री गणेशाय नमः। नामधारक पुसे सिद्धासी पुढे कथा वर्तली पुढे कथा सांगा आमांसी उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र ऐकता गोळ सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलौकिका ऐकती जाती सर्व दोषा ज्ञानज्योती प्रकाशती श्री गुरु म्हणती पतितासी आपले पुनर्जन्म पोचसी सांगेने एक विस्तारेसी चांडाळा जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपले आर्जव भोगीसी कर्म विपाकी असे ख्याती चांडाळ जन्म होणार गती पापपुण्याची गती आपले अर्जव भोगीसी कर्म विपाकी असे ख्याती जन्मोजन्मी नीच याती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याची पासोनी चांडाळ वर्ण उपजले असते यतिहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने होय जाती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करता अनाचार पावे तो हीन योनिसी गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता चांडाल योनी होय निश्चिता कुल स्त्री ये सोडिलिया कुळदेवता सोडूनी अनेक देवता पूजा करुनी तोही होय चांडाळ योनी सदा अनृत बोले नर न करी सेवा माता पिता त्याची प्रतिभा न करता चांडाळ होऊन तत्वता सप्तजन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करोणी तिसरी तेजिता होय जन्म त्यासी पतिता अनिक एक सांगेन नवेरस स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी शत्रुमित्र विश्वास स्त्रीशी जो करी व्यभिचारासी तोही जन्म पतिता घरी त्रिसंध्या काळ समय देखा विप्रभोजन करी अविवेका भाक देऊनी फिरेने का तोही जन्मे चांडाळ वैश्यदेव काल अतिथीसी जो बोले दुष्टोत्तरेसी अन्यनेदी तयासी कुकुट होऊनी उपजे मृत्युदिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयासी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे नाडी भेद नेनता करी वैद्यकी जाणूनी औषध दे आणखी तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेद मार्ग त्यजिता विप्रे ब्रह्मक्षत्रिय वैश्यशूद्र आपले कर्म त्यजून मूढमंद आणिक मार्ग आचरे सदा तोही चांडाळ योनी होय विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊनी अतिथी जेवती घरी श्राद्ध दिवसी पिंडन करी चांडाळ योनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूप पीडित असे लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदयरोगी होय जाण महाकष्ट भोगीत असे गर्भपात करी स्त्रियांसी वांज होऊन उपजे परियेसी पुत्र झाले अमरता भरवसी गर्भपात करू नये सर्पजाती मारी नर सर्पयोनी होय निर्धार ऐसे दोष असती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा परतापहार विशेषा परद्वेषी नर एका अपुत्री होऊनी उपजे देवद्रव्य अपहारी देखा देव काय नाशी जो का पंडुरोग होय निका फळचोरी होय विद्रूप श्री गुरु म्हणती पतितासी दोष करता जन्म होय ऐसी आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी शांतीपूर्वी बोलिले असे परस्त्री अलिंगन किलिया देखा शतजन्म श्वान हो ऐका पुढे मावती सर्पजन्मनिका भोगी दुःखा अवधारी परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक जरी पाहिल कुबुद्धिक चक्षुरोगी होऊन उपजे ऐसे
तया पतितासी श्रीगुरु आपण निरोपिती ऐकत होता. त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्रीगुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता झाले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी. श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी प्रायश्चित्त होय जासी त्याची पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले अंतकरणी असेल खोचले त्याची प्रायश्चित्त असे भरे कर्मविपाकी बोलले असे. प्रायश्चित्ताचे विधान सांगणे एका स्थिर म्हणे ऋषीचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही. अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परेसी गुरु सेवा तत्परेसी केलिया गुरु निवारील. नेनेता पाप केलियासी प्रायश्चित्त परेसी प्राणायाम द्विषतेसी पुण्यतीर्थ दहा स्नान. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा सम घडे हे निश्चित. दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्त्र विप्रा 12 भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्त्र करावे वेदमंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ. श्रीगुरु सांगती त्रिविक्रमासी. प्रजापत्यकृच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे. 1 भुक्तिका अथवा अयाचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्रीगुरु चरणास येणे जाती दिव्य दोष जे आपणासी सामान्य. 3 दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस आयु भक्षुन पुन क्षीर 21 दिवस. एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे. आणि एक असे प्रकार करावा चंद्रायण आचार कुकुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वधमाने. आपले पाप प्रगटून उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळूनी पाप जाय पाप अवधारा. आता सांगेन तीर्थक्लुच्छ यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती. वरकड तीर्थे गेलियासी गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरितेसी अगस्य वचन बोलले असे. समुद्र सेतू बंधेसी स्नान केलिया परियेसी भ्रूण हत्या पापनाशी कृत घ्याती पातके. विधिपूर्वक शुचीसी जपाकोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी 1 त्रिविक्रमा एकचिते. पावमाण सुक्त 4 पठन करता ब्रह्महत्या धुरी. इंद्रमित्र अवधारी 1 महिमा जपावे. 5 मास 6 मास मिताहार करुणी पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश 5 महादोष जातील. त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे जन भक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी 7 जन्म पाप जाय. आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होऊन विषेका पंचगव्य प्राशन करणे. गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार घ्यावे असे विधिसार. प्रथम दिवशी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीर शुभ्र श्वेतधेनूचे दधी घ्यावे. कपिला गायीचे तूप बर्वे ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे भार स्वभावे सांगिने एका विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्टार्थ गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर तितकेच मिळवावे. कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुणी सांगेन. कुशांसहित 6 रसास एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती असे. इदन विष्णू दुसरा देखा. मानस्तोके मंत्र 3रा. 4था प्रजापती मंत्र. 5म गायत्री उच्चारा. 6वा व्याहती प्रणव पूर्वज. ऐसे मंत्रोणी पंचगव्य घ्यावे. अनुतप्त होऊन एक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा. गायन मिळे इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी. जाती दोष दर्शनमात्रेसी कपिला गाय उत्तम. पातक घडे जासी प्रायश्चित असे त्यासी. जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पतित. एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्मचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पतित होय अवधारा. ऐसे श्रीगुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगती परियेसी.
समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊनी. श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी. श्री गुरु माता पिता दुषीसी यास्तव चांडाळ जन्मलासी. आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष. पुनरपी विप्र जन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहले मजसी. कावळा जाय मानस सरोवरासी. राजहंस केवी होय. जैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र. तारावे आता माते शरणागत रक्षका. तुझे दर्शन सुधारिसी आपण झालो ज्ञानराशी. अभमंत्रोणी आता मजसी विप्रामध्ये मिळवावे. ऐकुनी तयाचे वचन श्रीगुरु बोलती हासून. तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणसी तुझ. पतिताचे सुधारसी वर्धता. तुझे रक्तमासासे ब्राह्मण म्हणती. तू ते कैसी सकळ निंदा करतील. पूर्वेसा विश्वामित्र क्षत्रियवंशी गाधिपुत्र. तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणती आपणा ते. ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे. तेने बळे म्हणून बोला म्हणतसे देव ऋषी म्हणती तयासी. आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी तो का म्हणती ब्रह्म ऋषी. आपण समस्त अंगीकारू. ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी. ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ. ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात देह टाकले अपवित्र. मग विप्रकुळी जन्म होसी. काही केल्यानं मिळे विप्र कोपला. मुनी विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तैवेळी. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तामसी. अथवा न म्हणे ब्राह्मणासी तया विश्वामित्रा ते. वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी. हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वसिष्ठांवरी. विचार करी मागुती देखा जरी वधीन. वसिष्ठ मुनी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी. आपण म्हणू ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐसा वसिष्ठ मुनीवर मारताम्या दोष फार. म्हणून टाके गिरीशिखर भूमीवरी पर्येसा. अंतप्त झाले अंतकर्ण. वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तेवेळी. संतोषाने विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य. माझे घरी तुम्ही आता अन्न द्यावे स्वामिया. ऋषीवचन ऐकुनी बोलतसे वसिष्ठ मुनी. तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा. विश्वामित्रे अंगीकारिले. सूर्यपाके अन्न केले वसिष्ठा. सहस्त्र करणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति समर्थ. अनुष्ठानी पूर्वील देह जळुनी नूतन देह धरला आता. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी महाऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तुझा देह विसर्जावा. जन्म इह अनुतप्त झाला. तुझा भाव होईल जन्म ब्राह्मणकुळी. ऐसे त्या पतितासी बोधती श्रीगुरु परियेसी. लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न याची. विधान सापडे दरिद्र्यासी. तो का सांडील संतोषी. अमृत सापडे एखाद्यासी जो का सांडील सुखासुखी. ऐसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी. न वचे आपुले मंदिरासी विप्रापणा म्हणतसे. इतके होता अवसरी आली त्याची पुत्रनारी. म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळी येता स्त्रियांसी स्पर्शू नको म्हणे तियेसी. कोपे कुरणी माराव्यासी जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या जाऊनी म्हणी श्रीगुरुपाया. पती माते सोडून या जातो एका स्वामिया. कन्यापुत्र मज बहुत कोण द्या ते प्रतिपाळित. आम्हा तेजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी तयासी तेजिन प्राण. पुत्रासरसी एरवी या मुते कोण दोषी अथवा नाथा आपण स्वामी. ऐकुनी तिचे वचन श्रीगुरु बोलती हसून तया नरा ते बोलावून सांगितसे परियेसा. श्रीगुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपले घरासी. पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते गती नोहे जाण. या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया. मग पावे धर्मकाया तरीच तरे भवानव. या कारणे पूर्वीच जाण न करावी आपण अंगना.
करुणी त्वरिता त्यजिता होय तपणा महादोष बोलीजे. सूर्य भूमी साक्षीसी तुवा मारिले स्त्रियेसी तीस त्यजिता महादोषी तुझ गती नव्हे जाण. श्री गुरुवचन ऐकून विनवितसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागती. श्री गुरुमनी विचारिती याचे अंगे केस विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग ज्ञान होय त्यासी. ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावणी एखादा लुब्ध पाचारुणी आता त्वरितेसी. तया ग्रामी द्विजेक असे उदिम वाणिक त्यासी पाचारिती एक तया पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊनी हस्तेसी स्तपन करिगा पतितासी होय आसक्त संसारी. श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवनिया. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मग त्याचे मुख पाहता स्त्रीपुत्राचे धावत गेला तयाजवळी. अलंगोनिया पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थानासी तुम्ही कोण काज. ऐसे मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत समस्त करी तयावेळी. इतके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्यकती सकळीक म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी पुसतसे विनोनी एका श्रोते एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होत अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवतारी. महापतित यातीहीन याते स्वामी धले ज्ञान अंग धुता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारोणी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणासी भावभक्ती करुणिया. ऐसे पुत्र त्रिविक्रम येती श्री गुरु तयासी निरोप देती त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान एका. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुण महाराष्ट्र भाषे करुण सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म पिनाक कथनम नाम अष्टविंशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधर 29 मागे कथा निरोपिलीसी भस्म महात्म श्री गुरुसी पुसले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म मज पुससी एक चित्त करुणी मानसी सावधान ऐकपा. पूर्वापरी कृतयुगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी ग्रह दारादी वर्जुनी कामक्रोधादी तेजुनी हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र वज्राजीन. ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातालाक उच्चारण्यात जेथे नसे संहार मनुष्य मात्रांचा. तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीवन एक भक्षित असे परियेसा. ऐसा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धरुणी भक्षावया. ब्रह्मराक्षस क्षुधाकांत आला असे भक्षू म्हणत करा दात खात मुख पसरुनी जवळ आला. राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी म्हणी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तयाजवळी. राक्षस मनी संतोषला ग्रास बरवा लाधत म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येऊनी धैला अलिंगोनी. अलिंगिता मुनीश्वराशी भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळून राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण होय केवी. समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होऊन लागला मुनीश्वराचे चरण त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी तुवा कवणाचा कवणवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्मराक्षस करीन मन विनवी तसे कर जोडून ऐसे त्रिविक्रमा मुनी राया. म्हणे राक्षस तयेवेळी आपणासी ज्ञान जाहले सकळी जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरीचे स्वामिया. पूर्वजन्म 25 होतो राजा यवन देशी दुर्जन नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक प्रजेसी देखिले
दिधले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करुणिया. समस्त राजे जिंकूनिया आणि स्त्रिया धरुनिया एक एक दिवस भोगुनिया. त्याती ठेविले अंतर्ग्राहसे विप्र होते माझे देशी. जे जाऊनी राहिले आणि कवेशी जाऊनी आणि त्याची स्त्रियांसी भोगी आपण उन्मत्तपणे. वार्ताताईने परिदेखा व्याधिष्ट झालो यक्षाधिका. परराष्ट्र राजे चालुनी का राज्य हारिले स्वामिया. ऐसे परी आपणासी मरण झाले परीयसी. नेले दूती यमपुरासी मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्त्र वर्षे देखा 10 वेळा फिरवले एका. पितृसहित आपण देखा नरक भोगिने येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुपदेही परीयसी. सदृश शिग्ने अंगासी लाविले असती परीयसा. येणे परी दिव्यशत वर्षे कष्टलो बहु क्षुधार्थ पुसोनिया. पुनरपी पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहंसी अजगर जन्म. तृतीयेसी चौथा जग जाहलो लांडगा. 5वा जन्म आपणासी ग्रामकुसर परीयसी. 6वा जन्म जाहलो कैसा सरडा होऊन जन्मलो. 7वा जन्म झालो शान. 8वा जंबूर मतिहीन. 9वा जन्म रोही हरण. 10वा झालो ससाना देखा. मर्कट जन्म 11 घारी झालो 12 जन्म. 13वा मुंगूस वायस झालो 14 जांबुवत झालो 15 रानकुकुट मी 16 जन्म. झालो परीयसे पुढे 6 अवतारी. 7शत जन्मी आपण गर्दभ झालो यक्षहीन. मार्जार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशेसी. 19वे जन्मासी मुंडूक झालो परीयसी. कासव जन्मेसी विंशतीसी. 21वा मत्स्य झालो. 22वा जन्मथोर झालो तस्कर उंदीर. दिवांद झालो मी बधीर. मुलुक जन्म 23वा जन्म. चतुर्विशतीसी झालो कुंजर तामसी. 25शती जन्मासी धम्मराक्षसा आपण देखा. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले. ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे. संतोषी भस्म महिमा हे ऐसी माझी अंगीची परीयसा. सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित. त्यानेच झाले तुझचेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे. भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका अगोचर. याची कारणे कर्पूरगौर भूषण करी सर्वांगी. जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परीयसी. आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा. विपरेक वतदायसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी. तस्कर विद्या करिता निशी बधिले त्याची एक शूद्रे. वधूनिया विप्रासी ओढून नेले तेची निशी. टाकले बहिर्ग्रामासी अघोर स्थळी परीयसा. श्वान एक तये दिवसी बैसला होता भस्मावरी. क्षुधाक्रांत वसरी गेला हिंडत प्रेत घाणी. देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी. प्रेतावरी बसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता. भस्म होते श्वानाचे पोटी. लागले प्रेताचे ललाटी. वक्षस्थळ बहुवटी लागले भस्म परीयसा. प्राणतजिता द्विजवर नेत होते यमकिंकर. नाना परी करीत मार यमपुरी नेताती. कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत. भस्म सर्वांगी उजळीत म्हणती या ते कवणे नेले. या ते योग्य शिवपूर केवी नेले. ते यमकिंकर म्हणून धावते वेगवस्त्रे यमकिंकर मारावया. शिवदूत येता देखुनी यमदूत जाती पळूनी. तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा. यम म्हणे शिवदूतांसी का मारिले म्या किंकरासी. हिरोणी घेतले पापियासी केवी येता शिवमंदिरा. ऐकुणी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून. प्रेत कपाळी लांछन भस्म होते परीयसा. शिवदूत वचन ऐकून यमधर्म गेला परतून. आपले दूता पाचारून सांगतसे परीयसा. यम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊनी आता. ते कोण करील भस्मांकित त्या ते तुम्ही न आणावे. वामदेव म्हणे राक्षकांसी या विभूतीची महिमा आहे असे ऐसी. आम्ही लावतो भट्टीसी देवादिका दुर्लभ. ऐकुनी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करीन मन. उद्धरावे जगजीवना ईश्वर तुची वामदेवा. या भस्मांचे महिमान कैसे लावावे विधान.
कवण मंत्र उद्धारण विस्तारुनी सांग मज. वामदेव म्हणे राक्षकांसी विभूतीचे धारण, मज पुससी सांगे ना आता विस्तारसी एक चित्ते एक पा. पूर्वी मंदिरा गिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्रादी गणासहिती बैसले होते ओळंगेसी. नाना परीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत, सिंहासन रत्नखचित सप्तप्रभाव वळीचे. ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी, कोटी सूर्य तेजसरी भासतसे परेसा. भानेत्र ज्वाळमाळा संवत्तार्गी जटामंडळा, कपाळी चंद्र षोडश कळा शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे, काणी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभतसे. निळकंठ असे आपण नागहार आभरण, सर्पाचेची करी किंकर मुद्रिकाही देखा सर्पाची. मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्रांचे, शोभा घटी दर्पदाचे ऐसे परी दिसतसे. एक हाती त्रिशूळ देखा दुसरे डमरू सुरेखा, एरे हाती खडग देखा शोभतसे ईश्वर. पानपात्र एक हाती धनुष्य बाणे कर शोभती, खडवांग फरश एरे हाती अंकुश करी मिरवितसे. पंचवस्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार, दिसतसे सालंकर सांगेने का श्रोतेजन. शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी, हास्यवदन केवळी अपूर्व देखा शंकर. दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेशी, ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परेसा. तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी, जटाबंधन केविकैसी सर्पवेष्टिले परेसा. चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नील कर्णेसी, विक्राळ दाढा दारुणेसी दिसतसे तो शंकर. मुखाहुनी ज्वाळा निघती तैसा दिसे तीव्रमूर्ती, रुंडमाळा शोभती सर्ववेष्टित परेसा. पाचवे असे ऐसे वदन व्यक्ताव्यक्त असे जाण, साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर. ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला, पार्वती सहित शोभला बैसलासे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार, निर्वितसे अगोचर सर्वेश्वरी परेसा. कनक साफे गोरटी मोतियाचा हार कंठी, रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे. नाना परीचे पुष्पजाती मुकुटावरी शोभती, तेने भ्रमर आलापती परिमळा लागी परेसा. मोतियांची थोर जाळी मिरवितसे, मुक्तावरी रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे. नासिक बर्वे सकळ तेने मिरवे मुक्ताफळ, त्याची रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान. कानी तानवड भुवरिया रत्नखचित मिरवलिया, अलंकार महामाया येईली असे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा कुच तटतटीत शोभेनिका, एका वळी रत्ने शोभा शोभतसे कंठीहार. आरक्त वस्त्र नेसिली जैसे दांडिक पुष्पवेली, किंवा कुंडले डवलिली गिरिजा माता परेसा. बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा, रत्नखचित मेखळा देखा लाईजे असे पूर्वजचे. अष्टमीच्या चंद्रासारखा मिरवे कपाळी टिळक जैसा, त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोतियांचा परेसा. नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार, कवण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा. ऐसा शंभू उमा सहित बैसलासे सभेत, 33 कोटी परिवारासहित इंद्र उभा ओगळेसी. उभे समस्त सुरवर देवऋषी सनतकुमार, आले तेथे वेगवस्त्रे तया ईश्वर सभेसी. सनतकुमार ते वेळी लागतसे चरणाकमळे, साष्टांग करुणे बहाळी विनवितसे शिवासी. जय जय आजी उमाकांता, जय जय आजी शंभू विश्वकर्ता, त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ. समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसी, भवार्णव तारावयासी पापक्षया कारणे. आणिक एक आम्हा देणे मुक्ती होय, अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनासाये साधिजे. ऐसे विनवी सनतकुमार मणी संतोषुनिया, ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनतकुमार मुळीसी. ईश्वर म्हणे तयेवेळी एका देव ऋषी सकळी, घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगिने. वेदशास्त्र संहितेसी असे धर्म परियेसी, अनंत पुण्य त्रिपुंडसी भस्मांकित परियेसा. ऋषी एक विनंती ऐकून सांगे शंकर विस्तारून, गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियेसा. पुरातणीचे यज्ञस्थानी जे का होते मेदिनी, पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियेसा.
सद्यो जातादी मंत्रेसी घ्यावे भस्मा तळहातासी अभिमंत्रोणी भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करुणी मानस्तोकेदी मंत्रेसी समर्दावे अंगुष्टेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परियेसा त्रयायुषेती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्यजोनी मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे मध्यपान मुळांगुळेसी लाविजे पाहिजे ललाटेसी प्रतिलोम अंगुष्टेशी मध्यरेषा काढजे त्रिपुंड्र येणे परी लाविजे तुम्ही परिकरी महेश्वराचे व्रतकरी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समसी लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्याची महिमा अपारेसी वंद असे देवलोकी जरी तेने मंत्रासी त्यावे लाविजे भावशुद्धीसी याची महिमा अपारेसी एकचित्ते परीसा रुद्राक्षमाळा जयाचे गळा लाभिती असे त्रिपुंड टिळा पाप अन्य पापी होय कवणा तोही पूज्य तीही लोकी ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितसे ईश्वरे विस्तारुण लावा तुम्ही सकळ जन सनतकुमाराधीश ऋषीश्वर हो वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुणी ब्रह्महत्या दे संतोषोनी नमन केले चरणकमळासी नमन करुणी योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणीसी सूर्यप्रकाश संकाश परियेसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गासी तक्षणी वामदेव महामुनी दिधला तयासी परलोक त्रैमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगदोद्धारू हिंडत होता भूमीवर येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माथा ठेविती नमन करुणी श्रीगुरुसी निघाला आपले स्थानासी झाले ज्ञान समस्तांसी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचैत्र विस्तार भक्ती भावे एकती नर लाभिचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचैत्रामृते परम कथा कल्पद्रो श्री नरसिंह सुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 39 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु जय श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।